Good morning, friends. Today we are going to learn one of the important question in grammar section. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी व्याकरणामधील किंवा या ठिकाणी आपण लँग्वेज स्टडीमधील असं आपण म्हणू शकतो, लँग्वेज स्टडीमधील एक महत्त्वपूर्ण भाग जो आहे तो आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि तो भाग म्हणजे कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स, म्हणजे योग्य अक्षरे वापरून शब्द पूर्ण करा. पहा, हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये लँग्वेज स्टडीमध्ये विचारला जातो. अतिशय सोपा अशा प्रकारचा प्रश्न असतो, कंप्लीटिंग द वर्ड्स. बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला जो दिलेला वर्ड असतो, जो दिलेला शब्द असतो तो पूर्ण करायचा असतो. बघा, इन दिस ॲक्टिव्हिटी एनी 4 वर्ड्स फ्रॉम द कोर्स बुक विथ 1 ब्लँक ईच विल बी गिवन. यू हॅव टू फिल द करेक्ट लेटर्स इन द ब्लँक्स टू मेक मिनिंगफुल वर्ड्स. आता आपल्याला काय, आपल्या पुस्तकामधील एक शब्द दिला जातो आणि त्या ठिकाणी एक त्या शब्दाचं जे लेटर आहे ते लेटर एक अक्षर गाळलेलं असतं आणि ते अचूक भरून आपल्याला शब्द पूर्ण करायचा असतो आणि त्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, अंडरलाईन करायचे आहे. बघा, आता याच्यामध्ये किती त्या ठिकाणी अक्षरांचे शब्द देऊ द्या, 4, 5, 6 या ठिकाणी काही हरकत नाही. तर या ठिकाणी काही उदाहरणं दिलेले आहेत. या ठिकाणी आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत. तर बघा, जो शब्द दिलेला असेल तो आपण लक्षात घ्यायचा आहे की कोणतं लेटर टाकल्यानंतर या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतो आहे. बऱ्याचदा काय होतं पहा, छोटे छोटे शब्द असतात आणि ते 2 वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा होऊ शकतात. जसं की आता उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, एखादा शब्द त्यांनी दिलेला असेल, काय शब्द दिलेला आहे आपल्याला, फक्त AN एवढंच दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी इथं काय केलेलं आहे, अंडरलाईन दिलेली आहे किंवा स्पेस दिलेली आहे. तर आता एखादा आपल्यापैकी काय करेल, AND. बरोबर, AND अँड हा शब्द तयार झाला. बरोबर. किंवा दुसरा एखादा काय करेल, ANT अँड. बरोबर. तर या पद्धतीनं तुम्ही D लिहा तिथं तरी अर्थपूर्ण शब्द तयार होतोय, किंवा तुम्ही T लिहा तरीसुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. कधी कधी अशा प्रकारे सुद्धा शब्द हे तयार होत असतात, येते लक्षात. परंतु शक्यतो एवढे सोपे आणि कमी लेटरचे शब्द आपल्याला दिले जात नाहीत. जास्तीत जास्त 5-6 लेटरचे त्या ठिकाणी, म्हणजे कमीत कमी 5-6 लेटर्स त्याच्यामध्ये असतात आणि अशा प्रकारचे जे शब्द असतात ते आपल्याला पूर्ण करण्यासंबंधीचा प्रश्न आपल्याला तिथं विचारलेला असतो. तर या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत आपण त्याची काही उदाहरणे पाहणार आहोत. पहा, पहिल्यांदा दिलेला आहे CA-GT. आता साहजिकच तुमच्या लक्षात आलेलं असेल की CA नंतर कोणतं लेटर लिहायचं आहे. बरोबर, CAU. बरोबर, CAU आणि त्याला अंडरलाईन करायची, CAUGST म्हणजे कॉट. त्याचा उच्चार काय होतो, कॉट. बघा, बऱ्याचदा तुम्ही चुकीचा उच्चार करता, याचा उच्चार काय होईल, कॉट, CAUGST. आता कॅच हा जो, हे जे क्रियापद आहे कॅच, CATCH, कॅच म्हणजे पकडणे किंवा झेल घेणे. बरोबर. तर त्याचा हा काय आहे, भूतकाळ आहे, कॉट, कॅच, कॉट, कॉट. त्यानंतर दुसरा आपण शब्द बघूया, YOUG. इथं सुद्धा बघा, YOU डॅश आणि G काय येणार आहे इथं. बरोबर, YOUNG. N हे लेटर तुम्हाला तिथं टाकावं लागेल. बरोबर. त्यानंतर पुढचा शब्द इथं सुद्धा LNCH, LUNCH, लंच, त्याचा उच्चार होईल. त्यानंतर MI-,
एच टी काय येणार आहे बरोबर एम आय जी येणार आहे तिथं एम आय जी एस टी माईट हा कशाचा पास्ट टेन्स आहे मेचा पास्ट टेन्स काय आहे माईट आणि ते दोन्ही सहाय्यकारी क्रियापद आहेत बरोबर. तर बघा कधी कधी शब्दाच्या त्या ठिकाणी सुरुवातीचं लेटर जसं की या ठिकाणी दिलेलं दिसेल तुम्हाला बरोबर. कधी कधी शेवटचं लेटरसुद्धा आपल्याला काय करायचं आहे पूर्ण करायचं आहे. बऱ्याच वेळा शेवटचं इथं बघा तुम्हाला इथं काय दिसेल शेवटचं लेटर बरोबर. इथं शेवटचं लेटर तुम्हाला लिहायचं आहे. या पद्धतीनं कोणत्याही ठिकाणी पहिलं लेटर असेल दुसरं असेल किंवा शेवटचं असेल. आता या ठिकाणी आपल्याला जो शब्द दिलेला आहे NDER इथं काय येणार आहे UNDER अंडर त्याचा उच्चार होतो अंडर बरोबर. त्यानंतर इथं कोणता शब्द तयार होणार आहे PILLAGE बरोबर म्हणजे विलेज. इथं आय हे येणार आहे बरोबर. इथं आर येईल WORLD वर्ल्ड. त्या ठिकाणी इथं DREAM ड्रीम म्हणजे स्वप्न. तर बघा असे भरपूर शब्द इथं तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. आपण काही या ठिकाणी घेतलेले आहेत. आता तुम्ही जे इथं खाली दिलेले आहेत ते काय करायचे आहेत पूर्ण करायचे आहेत. बघा इथं तुम्हाला मी शब्द दाखवलेले आहेत. आता व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे शब्द काय करायचे आहेत पूर्ण करायचे आहेत. पूर्ण करायचे आहेत म्हणजे योग्य त्या ठिकाणी लेटर टाकून ते पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढं अजून शब्द मी तुम्हाला दाखवणार आहे. हां इथं भरपूर शब्द दिलेले आहेत बघा. एक इथं पूर्ण आपण करूया. इथं काय येईल ADVICE ॲडवाईस म्हणजे सल्ला बरोबर. तर या पद्धतीनं हा जो प्रश्न आहे हा प्रश्न काय केला जातो सोडवला जातो किंवा विचारला जातो आपल्याला. तर पहा भरपूर शब्द इथं तुम्हाला तुमच्या सरावासाठी इथं दिलेले आहेत. हे सर्व शब्द या ठिकाणी तुम्ही 5-10 मिनटामध्ये सुद्धा पूर्ण करू शकता. या पद्धतीने इथे शब्द दिलेले आहेत. हे सर्व शब्द तुम्ही काय करायचे आहेत सोडवायचे आहेत किंवा पूर्ण करायचे आहेत योग्य लेटर टाकून. त्यानंतर आता आपण हा प्रश्न झाल्यानंतर आपल्याला दुसरा एक महत्त्वपूर्ण भाग दिलेला असतो तो म्हणजे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हा प्रश्न तर आता तुम्हाला जास्त सांगण्याची सुद्धा गरज नाही. शब्द वर्णानुसार लावायचे असतात. 2 सेट या ठिकाणी आपल्याला दिलेले असतात. 2 देऊ द्या कितीही सेट देऊ द्या आपल्याला माहीत आहे की ABC बरोबर A पासून Z पर्यंत या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला अल्फाबेट दिलेले आहेत. तर या ठिकाणी जे दिलेले शब्द असतात ते आपल्याला काय दिलेले असतात तर वेगवेगळ्या लेटरने सुरू होणारे असतात. कधी कधी एकाच लेटरने सुरू होणारे असतात. मग ते शब्द आपल्याला वर्णानुसार लावायचे आहेत. आता आपण उदाहरणासाठी काही या ठिकाणी पाहणार आहोत. इथं पहिलंच उदाहरण आपल्याला जे दिलेलं आहे ते काय आहे अटॅक डॉटर अनलेस ऑरियर. आता हे शब्द आपल्याला इथं दिलेले आहेत. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर याचं उत्तर कसं लिहिणार आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. ABCDनुसार आपल्याला काय करायचं आहे तर ते लावायचे आहेत किंवा त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आता इथं अटॅक डॉटर अनलेस ऑरियर याचा जर विचार आपण केला तर इथं तुम्हाला काय दिसेल की हे ओळीनंच लावलेले शब्द दिसतील. आता बऱ्याचदा बघा एवरून परत ना डीचा परत यूचा आणि परत डब्ल्यूचा. आता इथं एवरूनच सुरू होणारे शब्द आहेत
दुसऱ्या कॉलममध्ये, परंतु ॲबिलिटी हा शब्द पहिल्यांदा येईल. त्यानंतर अकाउंट, ॲक्टिव्ह, ऑलवेज या प्रकारे शब्द त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर पुढची काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा आता 5 नंबरला जे दिलेलं आहे नंबर 5, हे आता तुम्ही लक्षात घ्या. नंबर 5 बघा. आता इथं काय करावं लागेल आपल्याला बघा. पॅशन, इमोशन, ड्रॉट, क्युरियस असे शब्द दिलेले आहेत. मग उत्तर याचं लिहिताना आपल्याला काय करावं लागेल बघा. ABCD बरोबर. ABCD म्हटल्यानंतर पहिल्यांदा कोणतं लेटर लिहावं लागेल, कोणता शब्द, क्युरियस. असा अंक लिहायचा नाही. उत्तर लिहित असताना सरळ पहिल्यांदा तो शब्द लिहायचा आहे. पहिल्यांदा कोणता शब्द येईल, ABC क्युरियस. त्यानंतर ड्रॉट बरोबर. त्याच्यानंतर काय येईल, ABCDE बरोबर, इमोशन. आणि त्याच्यानंतर मग पॅशन हा शब्द तुम्हाला लिहावा लागेल. तर या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागतं, ABCD प्रमाणे दिलेले जे शब्द असतात ते लिहावे लागतात किंवा लिहायचे असतात. तर अतिशय सोपा असा हा प्रश्न आपल्याला काय असतो, दिलेला असतो आणि तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. मग काही जणांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की ज्या वेळेस एकाच लेटरने शब्द सुरू होतात त्यावेळेस आपण काय करतो ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकाच लेटरने जर सुरू होणारे शब्द असतील त्यावेळेस आपण काय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता हे उदाहरण आपण घेऊया. जस्टिस, जॉयसली, जर्नी, जज. आता हे जे वरून सगळे सुरू होणार आहेत. मग जे वरून तर सुरू होणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, दुसरं नंबरचं जे लेटर आहे ते विचारात घ्यावं लागतं. म्हणजे पहिल्यामध्ये यू आहे, त्यानंतर दुसऱ्यामध्ये ओ आहे, इथं पण ओ आहे, त्यानंतर इथं पण यू आहे. मग पुढचं लेटर, मग आता याच्यापैकी आपण लक्षात घ्यायचं आहे की यू अगोदर येईल का ओ अगोदर येईल. साहजिकच काय अगोदर येणार आहे, ओ अगोदर येणार आहे आणि नंतर यू येणार आहे. मग सुरुवातीला आपल्याला जॉयसली किंवा जर्नी हा शब्द घ्यावा लागणार आहे. हे दोन्ही तर शब्द अगोदरच येणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जज आणि जस्टिस हे जे शब्द आहेत, माझ्या माहितीप्रमाणे जस्टिस जो शब्द आहे तो काय होईल, सगळ्यात शेवटी जाणार आहे. त्यानंतर काय होणार आहे, जर्नी हा शब्द पहिल्यांदा येईल. त्यानंतर जॉयसली हा शब्द दुसऱ्यांदा येईल, जज हा तिसऱ्यांदा आणि जस्टिस हा चौथ्यांदा येईल. त्यानंतर वेगवेगळ्याने सुरू होणारे तर सोपेच आहेत. हिस्ट्री एक उदाहरण तर तुम्हाला सांगितलेलं आहेच. त्याच्यामुळं वेगवेगळ्या लेटरने सुरू होणारे सोपे असतात, परंतु एकाच लेटरने सुरू होणारे शब्द त्यावेळेस तुम्हाला थोडंसं जास्त लक्ष हे द्यावं लागतं. ठीक आहे. मग आता हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. बघा, फॉरेन, फिमेल, फायनली, फार्दर. आता काय होईल याच्यामध्ये, फार्दर हा शब्द पहिल्यांदा येईल. त्यानंतर कोणता शब्द येईल, फिमेल हा शब्द येईल. त्यानंतर फायनली हा शब्द येईल आणि शेवटी फॉरेन हा शब्द येईल. तर या पद्धतीने म्हणजे 1, त्यानंतर 2, 3 आणि 4 या पद्धतीनं शब्द आपल्याला त्याचं उत्तर हे लिहावं लागतं. ते शब्द लिहायचे असतात, लक्षात घ्या. असे नंबर त्याला द्यायचे नसतात. त्याचं उत्तर लिहायचं आहे त्याच्या खालती. तर या पद्धतीनं हा जो दुसरा पॉईंट आहे तो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे की कशाप्रकारे आपण अल्फाबेटीनं किंवा वर्णानुसार शब्द लावतो.